जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन करताय किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय तर ॲसेंचर कंपनीतर्फे मेगा वॉक इन ड्राईव्ह सुरू आहे. खासियत याची अशी आहे की कुठलीही एक्झाम होणार नाही आहे, कुठलीही फी नाही आहे. जस्ट तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूला जायचं आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे. इंटरव्ह्यू क्रॅक केला तर तुम्ही ते सिलेक्ट होणार आहात. खासियत याची अशी आहे की अर्जंट भरती आहे, त्यामुळे संपूर्ण माहिती समजून घ्या. कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचं. महत्त्वाचं म्हणजे इथे कुठलाही फॉर्म नाही आहे, जस्ट ॲड्रेस आहे. पण इंटरव्ह्यूला जाताना कुठल्या कुठल्या गोष्टी घेऊन जायच्या, म्हणजे कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे, त्याच्यानंतर कशा प्रकारे तयारी करायची आहे, संपूर्ण माहिती सांगतोय. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला पुणे, मुंबई या ठिकाणी ॲसेंचर कंपनी जॉब पाहिजे असेल तर नक्की शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर ॲसेंचर कंपनीची करिअर पेज बघू शकताय. वर्क ॲट द हार्ट ऑफ चेंज इथे बघा, खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा सर्च ओपन रोल्स यावर क्लिक केल्यानंतर भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. इथे बघा भरपूर साऱ्या येतील, मग जे पण तुमचं शिक्षण झालं आहे त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. जसं की कस्टम सॉफ्टवेअर इंजिनियर, त्याच्यानंतर कस्टम सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी अशा भरपूर साऱ्या पोस्ट आहे. पण इथे एक्सपिरियन्स मागितला आहे. पण तुम्ही फ्रेशर्स असाल आणि अर्जंट जॉब पाहिजे आहे तर ते पण मी तुम्हाला सांगतोय कशा प्रकारे करू शकताय. पण ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, चांगलं क्वालिफिकेशन आहे, स्किल्स आहे, तर ते इथे अप्लाय करू शकता. इथे बघा एरिया ऑफ इंटरेस्ट दिलाय, यावरूनही तुम्ही सिलेक्ट करून अप्लाय करू शकताय. ओके, आता तुम्ही बघू शकताय मेगा वॉकिंग ड्राईव्ह बद्दल माहिती सांगतोय. Naukri.com वर यांनी अपडेट दिलंय. महत्त्वाचं म्हणजे कस्टमर सपोर्ट असोसिएट व्हॉइस अँड चॅट प्रोसेससाठी असणार आहे. बघा, जेवढे पण आपण व्हिडिओ आणतोय तो इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशनल पर्पज आणतोय, जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. आणि ज्यांना जॉबची गरज आहे ते इथे अप्लाय करू शकताय, इंटरव्ह्यू देऊ शकताय, त्यांच्या स्किल्सनुसार सिलेक्ट होऊन इथे जॉब करू शकताय. त्यामुळे डिपेंड करतं तुमच्याकडे स्किल्स कुठले आणि इंटरव्ह्यू कसा देताय. त्यामुळे जे इलिजिबल आहे किंवा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये कोणी शोधताय तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करत चला. इथे बघा 0 to 5 इयर्स एक्सपिरियन्स, म्हणजे फ्रेशर असाल तरी करू शकताय. 5 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स आहे तरी अप्लाय करू शकताय. सॅलरी मेन्शन केलेली आहे, पण कस्टमर सपोर्टसाठी बघायला गेलं तर 32 ते 50,000 रुपये प्रति महिन्यादरम्यान तुम्हाला इथे सॅलरी मिळते. 12 डिसेंबरला हा इंटरव्ह्यू असणार आहे. सकाळी 11:30 ते 4 वाजेपर्यंत तुम्हाला तिथे एंट्री असणार आहे. त्या दरम्यान तुमची इथे इंटरव्ह्यू होणार आहे. इथे बघा ॲड्रेस तुम्ही चेक करू शकताय. मुंबई महाराष्ट्रमध्ये विक्रोळी वेस्टला असणार आहे. म्हणजे ज्यांना मुंबईमध्ये पाहिजे, पुण्यामध्ये पाहिजे तर दुसरी पोस्ट पुण्यावाल्यांसाठी पण आहे. 100 जागा असणार आहे. तुम्ही इथे बघू शकता कस्टमर सपोर्ट आहे. एनी ग्रॅज्युएशन SSC पास म्हणजे 12वी पास विथ एक्सपिरियन्स, म्हणजे 12वी पास असेल तर एक्सपिरियन्स लागेल आणि ग्रॅज्युएशन झालं आहे तर तुम्हाला कुठलाही एक्सपिरियन्स लागणार नाही. ओके, नाईट शिफ्टमध्ये म्हणजे रोटेशनल शिफ्टमध्ये काम असणार आहे. आठवड्यातनं 1 दिवस सुट्टी. आता यासाठी कोण कोण अप्लाय करू शकताय, म्हणजे पात्रता काय, तर यांचं म्हणणं असं आहे की एक्सलंट ओरल अँड रिटेल कम्युनिकेशन तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे ईमेल सेंड करणं, प्रोफेशनल ईमेल करणं. आजकाल तर याच्यामध्ये त्यांनी सगळं होऊन जात आहे, पण कधी कधी कॉलवर बोलावं लागलं तर ते पण तुमचं एक्सलंट पाहिजे. त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, म्हणजे शिफ्टमध्ये काम करायला तुम्ही रेडी पाहिजे. त्याच्यानंतर क्वालिटी टियर 1 कस्टमर सपोर्ट, म्हणजे कस्टमर सपोर्ट, कस्टमरला फोकस करून त्यांचे जे पण क्वेरीज आहे ते तुम्हाला हँडल करता आल्या पाहिजे. त्यांचे जे रिझॉल्व्ह करायचे, त्यांचे जे पण क्वेश्चन असेल ते त्यांना सॅटिस्फॅक्शन द्यायचं, अशा प्रकारचं असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हाईल हँडलिंग इनबाउंड कॉल्स. इनबाउंड कॉल्स आहे, तुम्हाला स्वतःहून कोणाला करायचं नाही, तुम्ही कस्टमर केअर म्हणून काम करणार आहे. त्यामुळे तुम्हाला कस्टमरचे कॉल येणार आहे आणि त्यांना तुम्ही सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहे. तर अशा प्रकारचं आहे. महत्त्वाचं म्हणजे 2 वे कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते. मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम असतो. एक तर खर्चिक पण नाही, जर का तुम्ही लोकल शिवाय जाता, टॅक्सी वगैरे करताय तर. पण इथे तुम्हाला कॅब फॅसिलिटी मिळते, म्हणजे वेळेत पोहोचणार, वेळेत जाणार, कारण की कंपनीच्या कॅबमधून तुम्ही जाणार, जी की एक चांगली गोष्ट आहे. ओके, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकताय फुल टाइम परमनंट आहे, ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड. त्यामुळे जर तुम्ही इलिजिबल असाल, तुम्हाला ॲसेंचर कंपनी जॉब पाहिजे आहे किंवा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे तर नक्की इंटरव्ह्यू द्यायला काय हरकत नाही, कारण की एक्झाम पण नाही आहे, फी पण नाही आहे. मस्त प्रोफेशनल ड्रेस घालून जा, फॉर्मल ड्रेस घालून जा, शेव वगैरे प्रॉपर करून जा. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट घेऊन जा, प्रोफेशनल रेझ्युमे घेऊन जा. आणि जो पण रेझ्युमे असेल तो याचा पाहिजे कस्टमर सपोर्ट असोसिएट. मग त्याचे स्किल्स म्हणजे कम्युनिकेशन स्किल झालं, प्रेझेंटेशन स्किल झालं, त्याच्यानंतर लिसनिंग स्किल झालं, हे सगळं तुम्ही टाका. कम्युनिकेशन स्किल तुमचं कमजोर असेल तर इथे मी बुक टाकलंय, तिथून करून घ्या. आणि अनेक जणांचा इंटरव्ह्यूचा प्रॉब्लेम येतो की यार इंटरव्ह्यूची भीती वाटते, इंटरव्ह्यू कसा द्यायचा. बघा, कधी ना कधी आयुष्यात द्यावा लागणार आहे. आणि जॉब हे जर तुमचं ध्येय असेल, कारण की प्रत्येक आयुष्यात सुरुवातीला जॉब करावाच लागतो, नंतर कोणी बिझनेस टाकतो, काय टाकतं. ज्यांच्याकडे ऑलरेडी खानदानी पैसा आहे ते तर
बिझनेस लगेच सुरू करू शकता, पण सुरुवातीला ज्याला जॉब करायचा आहे तर त्याला ॲटलिस्ट इंटरव्ह्यूची तरी तयारी केली पाहिजे. तुमच्यासाठी इंटरव्ह्यूचं बुक मी इथे टॅग करून दिलं आहे, तिथूनही तुम्ही इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती पण कस्टमर सर्व्हिस न्यू असोसिएटची आहे, पुण्यामध्ये असणार आहे. इथे ॲड्रेस मेन्शन केला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इथे अप्लाय करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं म्हणजे प्रोफाईल शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. इथे बघा रोल काय असणार आहे तर डेटा एंट्री सर्व्हिसेस रिलेटेड असणार आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात चालणार आहे. 0 to 1 एक्सपिरियन्स चालेल, म्हणजे फ्रेशर चालेल किंवा मॅक्झिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स चालेल. प्रोफिशियन्सी इंग्लिश डोमेस्टिक, म्हणजे तुम्हाला फ्लुएन्सी, म्हणजे आउट ऑफ इंडियाचं नाही प्रोजेक्ट, इंडियामधलाच आहे, त्यामुळे इंग्लिश तुम्हाला ॲटलिस्ट आलं पाहिजे. ओके, बाकी सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला काय काम करायचं आहे तर बघा त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे, म्हणजे तुमचं वर्क कसं असणार आहे त्याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे. यांना कसे लोक पाहिजे की क्विक लर्निंग, कारण की बघा इथे वेगवेगळे प्रोजेक्ट असतात, मग वेगवेगळे प्रोजेक्टवर तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. 5 ते 7 दिवसाची, कधी कधी 10 दिवसाची ट्रेनिंग असते. मग त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सगळं शिकवलं जातं की अशा प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे. मग पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तुम्हाला सांगितलं जातं. मग ती तुम्ही लर्न केलं पाहिजे, क्विक लर्न पाहिजे. कोलॅबरेशन आणि इंटरपर्सनल स्किल्स तुमच्याकडे पाहिजे. वर्क वेल इन टीम मेंबर म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर ॲबिलिटी टू परफॉर्म अंडर प्रेशरमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि बाकी ज्या सगळ्या गोष्टी दिल्या ज्यामध्ये एक्सलंट रिटर्न कम्युनिकेशन स्किल पाहिजे. बघा कस्टमर सपोर्ट, कस्टमर केअर म्हटलं तर सगळ्यात पहिलं येतं कम्युनिकेशन स्किल, दुसरं येतं लँग्वेज, म्हणजे जेवढ्या जास्त लँग्वेज येत असेल तेवढा फायदा होतो, किंवा जी पण लँग्वेज येते त्याच्यामध्ये प्रोफिशियन्सी पाहिजे. ओके, त्यानंतर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे तुम्हाला कशा प्रकारे असणार आहे. एनी ग्रॅज्युएट आहे अप्लाय करू शकताय. आणि त्यातल्या त्यात ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, अनेक जण म्हणतात कस्टमर केअरच्याच येतात की नाही, तुम्ही इथे बघा ॲप ऑटोमेशन इंजिनिअरिंग आहे. इथे बघा 3 वीक पूर्वी आलेलं आहे, पण अजून जागा भरल्या गेली नाही, त्यामुळे लोकांकडे स्किल्सच नाही आहे. इथे एक्सपिरियन्स मागता आणि भारी भारी स्किल्स नाही आहे, त्यामुळे मी अशा प्रकारची माहिती सांगतो जिथे सगळे 12वी पास ग्रॅज्युएट अप्लाय करू शकताय. नाही तर तिसरी पोस्ट बघू शकता टेस्ट ऑटोमेशन इंजिनिअरिंगची आहे. त्याच्यानंतर अजून बघू शकता ॲप्लिकेशन डेव्हलपरची आहे. आणि यांच्या करिअर पेजवर गेल्यानंतर ते बघा सॉफ्टवेअर इंजिनियर झालं, कस्टम सॉफ्टवेअर इंजिनियर झालं, किंवा प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये जातं ते बघा 354 जागा आहे. एवढा सगळं आहे. समजा तुम्हाला मार्केटिंग अँड कम्युनिकेशन स्किलमध्ये जायचं तर यावर क्लिक केलं तर कस्टमर सपोर्ट इंजिन अशा भरपूर जागा येतात. पण या फुल टाईम आहे बघा, पुण्यामध्ये आहे, पुण्यामध्ये यांचं मेन ऑफिस आहे, त्यामुळे भरपूर साऱ्या वॅकन्सीज पुण्यामध्ये असणार आहे. समजा तुम्ही एलिजिबल आहे, तुम्ही फ्रेशर्स आहे किंवा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. इथे बघा 0 to 2 क्लिक केलं तर ज्या पण फ्रेशर्स वॅकन्सी आहे ते तुमच्या समोर आल्या आहेत. इथे बघा ट्रस्ट अँड सेफ्टी न्यू असोसिएट, त्याच्यानंतर ट्रस्ट अँड सेफ्टी न्यू असोसिएट 0 to 2 इयर्स एक्सपिरियन्स नवी मुंबईमध्ये असणार आहे. पुन्हा खाली तुम्ही स्क्रोल केल्यानंतर भरपूर साऱ्या पोस्ट तुम्हाला दिसणार आहे. मग समजा एखाद्या पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर बघा यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती आली. नेमकं जॉब डिस्क्रिप्शन काय, मग जॉब कशा कुठले स्किल्स पाहिजे तर त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. तुम्हाला फुल रीड करायचं आहे तर यावर क्लिक करायचं आहे. मग पूर्ण पेज भरून माहिती येणार आहे. फुल टाईम जॉब आहे, नवी मुंबईमध्ये आहे, 0 to 2 इयर्स एक्सपिरियन्स पाहिजे आहे, सगळी माहिती आलेली आहे. त्यानंतर बघा जॉब कशा प्रकारे असणार आहे, अबाउट एसेंशियलबद्दल आलेलं आहे. एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतोय. पुन्हा खाली स्क्रोल केल्यानंतर क्वालिफिकेशन काय पाहिजे आहे त्याच्याबद्दल आलं आहे. एनी ग्रॅज्युएट लोकेशन कुठे असणार आहे तर नवी मुंबईमध्ये आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे तर त्याबद्दल दिलेलं आहे. त्याच्यानंतर अबाउट ॲसेंचरबद्दल माहिती दिली आहे आणि इथे नोटीस पण दिलेली आहे, ती पण वाचू शकताय. महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारची फी जॉब सीकरकडनं कुठल्याही प्रकारची फी हे मागत नाही, त्यामुळे कधी कोणाला फी देत जाऊ नका. ओके, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर यावर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकताय. आता अप्लाय कसं करायचं तर इथे बघा दिलेलं आहे अप्लाय फॉर दिस जॉब, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर ॲसेंचरचं करिअर पेज आपल्या समोर आलेलं आहे. अप्लाय करायची लिंक, मग ईमेल ॲड्रेस, पासवर्ड टाकून तुम्ही साइन इन करू शकताय, किंवा ऑलरेडी तुमचं अकाउंट आहे तर तुम्ही लॉग इन करू शकता. इथे बघा स्टार्ट ॲप्लिकेशन दिलं आहे, यावर साइन अप करून तुम्ही करू शकताय. मग तुमचा ईमेल ॲड्रेस, पर्सनल डिटेल्स म्हणजे नाव, आडनाव आणि रिजन, जे की आपलं इंडिया रिजन आहे तर इंडिया इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इंडिया सिलेक्ट करून क्रिएट करायचं म्हणजे तुमची प्रोफाईल क्रिएट होईल. त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. तर अशा प्रकारे या जागा आहेत. जर तुम्हाला यांच्या ऑफिशियल करिअर पेजवरून अप्लाय करायचं तर तिथूनही अप्लाय करू शकताय. फ्रेशर्स, एक्सपिरियन्स, जे पण तुमच्याकडे स्किल्स आहे, जे पण नॉलेज आहे, जे पण अनुभव आहे त्यानुसार अप्लाय करा. आणि तुम्हाला डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू द्यायचा आहे तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकता, इंटरव्ह्यू देऊ शकताय. त्यामुळे ज्यांना जॉब पाहिजे आहे त्यांच्यासोबत ही माहिती शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.